नमस्कार, वास्तुदीपक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी दीपक उपाध्ये। आजच्या या धावपळीच्या जगात बहुतांश करून कोणाकडेच वेळ नाही। यामुळे भारतीय संस्कृतीतील सर्वच धर्मामधील साधू संतांनी, विचारवंतांनी सर्वच जीवांच्या कल्याणासाठी सर्वच संस्कारांबरोबर गर्भसंस्काराला फार महत्त्व दिले आहे। कारण जन्माला येणारे बाळ मुलगा असो अथवा मुलगी गर्भात असतानाच त्यांच्या मातापित्यांनी उत्तम प्रकारे मुहूर्त पाहून सर्वच संस्काराबरोबर त्या जीवावर केलेले उत्तम संस्कार हेच संस्कार तो बालक जन्माला घेऊन येत असतो आणि देश उन्नती, राष्ट्र उन्नती, धर्म उन्नती या सर्वाबरोबर आपल्या कुलाचे नावही उज्ज्वल करतो। उत्तम बीज पेरले असता उत्तम पीक येते। एखादा कारागीर दगडावर ठोके घालून ज्या मूर्तीची संकल्पना केली आहे ती मूर्तीच तयार होत असते। कारण आजच्या या धावपळीच्या जगात इतका वेळ कोणाकडेच नाही आणि उत्तम मूल जन्माला घालायचे म्हटले तर इतका वेळ आपल्याकडे नाही। सर्वच ठिकाणी असे घडते असे नाही। काही जणाकडे वेळ आहे तर काही जणाकडे वेळ नाही। तरी सुद्धा शास्त्रकर्त्यांनी जीवावरती उत्तम संस्कार होण्यासाठी धर्मशास्त्रांमध्ये आचार्यांनी सांगितल्या पद्धतीने गर्भवती आणि गर्भातील बाळाच्या रक्षणासाठी आपण उपाययोजना पाहणार आहोत। आपण जो आज उपाययोजना पाहणार आहोत हा उपाय मानतुंग आचार्यांनी भक्तांबरमधील 34व्या श्लोकाच्या आधारे रिद्धी-सिद्धी मंत्रासहित दिले आहेत। याच मंत्रांच्या आधारे गर्भवती भगिनी स्वतःच्या रक्षणाबरोबर गर्भातील बाळाचे रक्षणही याच मंत्र साधनेतून करायचं आहे। ही विधी या गर्भवती भगिनीने गर्भधारणा झाल्यापासून 3रा महिना पूर्ण होईपर्यंत या रिद्धी-सिद्धी मंत्राचे जापे करायचे आहे। प्रथम आपण पाहूया या विधीस केव्हा प्रारंभ करावे। गर्भधारणा झालेले समजल्यापासून उत्तम प्रकारे मुहूर्त पाहून या विधीस प्रारंभ करावे। ही विधी गर्भधारणा झाल्यापासून 3रा महिना पूर्ण होईपर्यंत करावे। ही संपूर्ण विधी आपण आपल्या गृह चैत्यालयामध्ये किंवा नजीकच्या मंदिरामध्ये जाऊन ही संपूर्ण विधी करावी। प्रथमतः पूजास्थळी संपूर्ण मांडणी करून घ्यावे। पूजा पात्रामध्ये भक्तामर यंत्राची स्थापना करावी। भक्तामर यंत्राची स्थापना करून या यंत्राचे अभिषेक, शांतिधरा इत्यादी संपूर्ण विधी झाल्यानंतर या यंत्राचे अष्टद्रव्याने पूजन करावे। या यंत्राचे गंधोदक घेतल्यानंतर आपण पाटावरती पांढरे वस्त्र हातरून पूर्वमुख करून या पाटावरती बसावे। प्रथमतः जिनेश्वरांना नमस्त करून या विधीचे संकल्प करावे। संकल्प झाल्यानंतर भक्तांबर पाठातील 34व्या नंबरचे श्लोक म्हणावे। हा श्लोक आहे शुंभत्प्रभावलय भूरि विभाविभोस्ते लोकत्रये द्युतिमतां द्युतिमाक्षिपन्ति प्रोत्यतिवाकरनिरन्तर भूरि संख्या दीप्त्या जयत्यपि निशामपि सौम्य सौम्याम्। हा श्लोक उच्चारण झाल्यानंतर आपण अखंड तुपाचा दिवा भक्तामर यंत्राच्या समोर लावून या यंत्राच्या समोर पुष्पांजली क्षेपण करावे अथवा सुगंधित पुष्प अर्पण करावेत। यानंतर स्फटिकाची अथवा रुद्राक्षाची माळा घेऊन गर्भरक्षणासाठी या रिद्धी मंत्राचा जाप्य करावा। जाप्य मंत्र आहे ओम ह्रीं आराम नमः खल्लोसहि पत्तानम झ्रोम झ्रोम नमः स्वाहा। या रिद्धी मंत्राचे 108 वेळा जापे करावे। यानंतर ओम नमो ह्रीं श्रीं क्लीं ऐं ह्रौं पद्मावती देवे नमो नमः स्वाहा। जापे पूर्ण झाल्यानंतर शांती भक्ती पाठ म्हणून विसर्जन पाठ विधी करावा। जिनेश्वरांची आरती करून जिनेश्वरांना नमस्कार करावे। सर्वच भगिनींना माझा पुन्हा एकदा नमस्कार। ही संपूर्ण विधी आपण श्रद्धेने केल्याने आपल्याही गर्भाचे रक्षण होईल आणि जन्म घेणारे मुलगा असो अथवा मुलगी असो तेही
सुसंस्कारित होऊन जन्म घेतील व माझ्या देशाचा, राष्ट्राचा हितकल्याण करून तुमच्या कुलाचेही रक्षण करेल। पुन्हा एकदा आपणा सर्वांना माझा नमस्कार। सर्वांना सादर जय जिनेंद्र।